अत्यंत मोठी बातमी समोर येते। शाहरुख खान, अजय देवगणसह टायगर श्रॉफला नोटीस बजावण्यात आलेली आहे। पान मसाल्याच्या सरोगेट जाहिराती केल्याप्रकरणी एफडीएने या बॉलिवूड अभिनेत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। 15 दिवसात नोटीसला उत्तर न दिल्याचा प्रत्येकी 50 लाखांचा दंड भरावा लागणार आहे। महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या उत्पादनांचा प्रचार केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत आमच्या प्रतिनिधी साक्षी यादव जोडल्या गेलेल्या आहेत। साक्षी, आता एफडीएची धाड थेट बॉलिवूड सेलिब्रिटींवर पडताना बघायला मिळतेय। या सर्व मोठ्या सेलिब्रिटींना नोटीस बजावण्यात आलेली आहे, काय अधिकची माहिती? नक्कीच तेजल, विमल इलायचीच्या जाहिराती प्रकरणी बॉलिवूडच्या 3 बड्या कलाकारांना एफडीएची नोटीस बजावली आहे आणि विमल ब्रँड पान मसाला आणि इलायचीच्या जाहिरातीमध्ये सहभाग घेतल्याप्रकरणी अभिनेता अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांच्या अडचणी वाढण्याची मोठी शक्यता आहे। महाराष्ट्र व अन्न औषध प्रशासनाने म्हणजेच एफडीएने तिघांनाही कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 तसेच त्या अंतर्गत आलेल्या नियम आणि नियमावलीच्या कथित उल्लंघनाबाबत ही नोटीस बजावण्यात आल्याची माहिती जी आहे ती समोर येते आहे। जाहिराती आणि प्रमोशनल उपकरणाद्वारे ब्रँड पान मसाला इलायचीचा प्रचार करण्याचा उल्लेख या नोटीशीत करण्यात। नक्कीच, धन्यवाद साक्षी दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।